सोलापूर विमानतळ परिसरात येणाऱ्या पक्ष्यांमुळे अडथळा निर्माण होत असल्याने प्रशासनाकडून परिसरातील मांस विक्रेत्यांना निर्बंध घालण्यात आले आहेत। विमानात पतंगाचा मांजा अडकल्याच्या घटनेनंतर जिल्हा प्रशासनाने विमानसेवेची सुरक्षितता वाढवण्यासाठी कठोर उपाययोजना सुरू केल्या आहेत। उड्डाणादरम्यान कोणत्याही अनपेक्षित अडचणी निर्माण होऊ नयेत यासाठी सखोल नियोजन राबवले जात आहे। विमानतळ परिसरात कुत्रे, घार, कावळे आणि इतर पक्ष्यांची वर्दळ कमी करण्याच्या उद्देशाने विमानतळाच्या 10 किलोमीटर परिसरातील मांस विक्रीची दुकाने तसेच पोल्ट्री फार्म यांची नोंदणी केली जात आहे। तसेच प्रशासनाच्या विशेष पथकांकडून दर 15 दिवसाला नियमित पाहणी करण्यात येत असल्याची माहिती जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिली। विमानतळ परिसरात पतंग उडविणाऱ्यांवर जवळपास 9 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत। विमानतळ व बाजूचा परिसर स्वच्छ राहावा यासाठी वाढीव सफाई कामगारांची नियुक्ती करण्यात आली आहे। या भागात घंटा गाड्यांचीही संख्या वाढविण्यात आली आहे। 10 किलोमीटर परिघातील मांस विक्री दुकानांची नोंदणी झाल्यानंतर या दुकानात मांसाच्या टाकाऊ अवयवांची योग्य विल्हेवाट लावली जाते का, पोल्ट्री व मांस विक्रीच्या दुकानाजवळ कुत्रे, कावळे व इतर पक्षी येऊ नयेत यासाठी उपाययोजना केल्या आहेत। केलेल्या उपाययोजनांची अंमलबजावणी होते का याबाबतची 15 दिवसातून पाहणी केली जाणार आहे। 15 दिवसाला आढावा घेणार असल्याचेही जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी सांगितले।